राहू दे, इकडेच राहू दे. आय आय. आई आपण इथे राहायचं? हो का? आपल्या त्या घरात कोण राहणार? ते मी तुला नंतर सांगते. हा, आधी तू आपलं घर जाऊन बघून यायचा. पळ पटकन पळ. हे निशांत, काय आता इकडे सिगरेटी काय फुकत बसलायस तू? अरे सामानाची आवरावर तर करायला लाग तू. हे इकडे नको ठेवू, आतमध्ये घेऊन जा आणि नीट घेऊन जा रे ते. नितीन, लवकर आतमध्ये ये. हे पैसे घेऊन जा आणि सगळ्यांना खायला आण. लवकर आण. आणि तू उठणार आहेस का आता? आई आपण इथं नको राहूया. का? ही जागा खूप छोटी आहे. तनू दादा इकडे आला तर आम्ही कुठे खेळायचं? शी. बाबा आपण इथं नको ना राहूया. सांगा ना आईला. हे बघ मोनी बेटा, हट्ट करू नकोस. आपण काही दिवस इकडे राहू आणि नंतर मोठी जागा घेऊ. जा, आईला मदत कर. जा. काय तुला आवडलं का आपलं नवीन घर? मग आता आपण कपडे लावूया आता तुझ्या. निशांत, निशांत, निशांत. काय ग? जरा 1 मिनिट आत ये ना माझ्याबरोबर. का? अरे तो प्रेशर पॅन मी कुठच्या खोक्यात टाकले तेच मला आठवत नाहीये. जरा काढून दे ना. हे नको ग बाई, ते खोके बिके उपसायचे ना म्हणजे खूप धूळ उडते आणि मला खूप त्रास होतो. ए, उगाच अति करू नको. एवढी काही धूळ वगैरे नाहीये तिकडे. खरंच ग, मला खूप त्रास होतो. मला ॲलर्जी सुद्धा आहे, माहिती ना तुला. ह, मला खूप छान वाटतं नाका तोंडात धूळ गेली की. अगदी मस्त वाटतं मला. तू झोप आणि मी आतमध्ये कामं करते. हा, तुला काय म्हणायचंय? मी हे सगळं मुद्दाम करतोय तुला त्रास व्हावा म्हणून? मी असं कुठे काय म्हटलं? माझ्याच्याने जेवढं होतं तेवढं मी करते. आता जर एखादी जड वस्तू मला वरनं काढायची असेल तर मी तुलाच बोलवणार ना. हा, बरोबर आहे तुझं, बरोबर. इतके दिवस घरात नोकर चाकर असण्याची सवय झाली ना तुला. तुला थोडंसं काम करावं लागतंय म्हटल्यावर तुला त्रास हा होणारच. मी असं अजिबात म्हटलेलं नाही. असंच आहे, ते असंच आहे. माती माती झाली नाही तुझ्या आयुष्याची आणि ह्या सगळ्याला मी जबाबदार. निशांत, बास. पुन्हा पुन्हा ते उदास बोलू नकोस. मला कंटाळा आलाय. अख्खा दिवस माझा घाणेरडा जातो. हो, मग मी काय करायचं? तुझ्याशी काही बोललो नाही आणि गॅलरीत जाऊन बसलो तरीही तुला त्रास होतो. तुझ्याशी काही बोलायला आलं तरीही तुला त्रास होतो. सांग ना, काय करायचं मी? सॉरी, चुकलं माझं. इथे मी तुला बोलवायला आलं ना, चुकलं. तू झोप, मी काम करते. हा, झोप. अजून काय मागवायचं? हे संपू दे ना आधी. अरे आईला सांगून आलेस ना? नाही, आई घरी नव्हतीच. हा, पण तू ग बाबांना सांगितलंस ना? नाही सांगितलं. सांगताय काय? अरे वाट बघतील ना तुमचे आई बाबा. काळजी करते ना ते. काय ए, काय करतोस? काय करतोय? मेसेज नाही हुआ है. आईचं नाव कुठं सेव्ह केलंय? हा, सापडलं. 1 मिनिट सर. हा, बोल नचिकेत, कुठेस तू? आई, मी तनू बोलतोय. तनू, तू नचिकेत बरोबर काय करतोयस? मी नचिकेत काका आणि जाई वेस्ट एंड हॉटेल मध्ये आलोय. तिथे काय करताय तू? जाई कशी काय आली तुमच्या बरोबर? जाई? काय? 1 मिनिट, कुणाशी बोलतेस तू? हा, 1 मिनिट थांब. आणि जाईचं काय झालंय? अहो, जाई, नचिकेत आणि तनू हॉटेलमध्ये गेलेत. कशाला? आता ते मला काय माहिती. थांबा जरा, मी जाऊन बघते. 1 मिनिट, कुठल्या हॉटेलमध्ये येते? वेस्ट एंड. थांब थांब, आपण बरोबरच जाऊया. मग काय तुमचं काम झालं का ते? कोणतं काम? अरे तू नाही का म्हणाला होतास की मला जायला भेटायचंय, पण तुझी आई आणि ते बाबा तुम्हाला भेटू देत नाहीत, म्हणून मी हे सगळं मॅनेज करून तुम्हाला इथे घेऊन आलो. ते काम झालं का? हा, स्टॅम्प एक्सचेंज करायचे होते ते, पण मी माझ्याकडे ते स्टॅम्पच नाही आणले. मी पण विसरले. तुमचं इथे काय चाललंय मला काही कळेल का? हा, एक मिनिट. आमचं इथे एका महत्वाच्या विषयावर डिस्कशन चाललंय. तर मग
काय करणार आहात तुम्ही त्या स्टॅम्प्सचं? त्यात काय, आपण परत भेटूया. आणि आईला वेळ नसेल ना तर आजच्यासारखं परत ठरवून भेटूया. करेक्ट करेक्ट. अरे सर, तुम्ही सुद्धा आलात? आम्ही ते चांगलं मुलं मुलं मिळून मजा करत होतो, आले. हसतोय काय? तुमच्यात आणि माझ्या वेळात फार फार तर 2-3 वर्षाचा फरक असेल. अनु, तुझी पण कमाल आहे. हा, एवढ्या मोठ्या 2 बॅगा कशा आणून टाकल्यास तू इकडे? आई, त्या दोन्ही बॅगा तुला लागणार आहेत. अगं तू लंडनला चालली आहेस ना, आणि थोडं थोडं सामान करता करता अख्ख्या बॅगा भरतील. त्या इकडे ठेवून घे, मी आणल्यात तर. तुम्ही काय म्हणजे कायमची रवानगी करताय का बाबांकडे? असं काय करतेस ग? आता मी आणल्यात तर घे ना ठेवून. नको बाई, अडचण होईल त्यांची इथे. त्या 2 बॅगांनी तुमच्या ह्या एवढ्या मोठ्या घरात अडचण होणार आहे? मला नाही होणार. माझ्या नवीन घरात. ठीक आहे, राहू देत त्या इथे. सॉरी, म्हणजे मी काहीतरी विचित्रच वागले ना आता. काय? आई, आम्ही मोठ्या घरात ना आता लहान घरात राहायला गेलोय. यात तुमची कुणाचीच काहीच चूक नाहीये, मला मान्य आहे. त्या 2 बॅगा मी इकडे आणून टाकायला नको होत्या. सॉरी. हे येडूबाई, इतकी गंभीर काय होतेस तू? गंमत केली अगं मी तुझी. आणि हे बघ, मुळात आधी हा डोक्यातनं विषय काढून टाक. आता मी मोठ्या घरातनं लहान घरात राहायला गेलो, आमची परिस्थिती अशी झाली वगैरे वगैरे वगैरे. कळलं? आई, हे सगळं मला पटतंय ग. मग पण निशान जेवढ्या लवकर हे ऍक्सेप्ट करेल तेवढ्या लवकर बरं नाही का? हेच माझं म्हणणं आहे. तुझा असा प्रॉब्लेम सुरू आहे आणि मी तिकडे जाऊन राहायचं? माझा पाय निघत नाही ग घरातनं. अगं आता तुझं आणखीन हे काय नवीन? आई, अगं आम्हाला प्रॉब्लेम असणारच आहे, पण आता ते आम्ही स्वतः फेस करायला शिकलोय. हा, म्हणजे मला मान्य आहे कधी कधी आम्ही तुझे सल्ले घेतो, पण आता तू स्वतः करता जग. स्वतः करता काहीतरी कर. किती दिवस आता आमच्यात गुंतणार आहेस तू? एवढं काही मला समजवायचं कारण नाहीये. मी माझा निर्णय बदलत नाहीये. मी जाणार आहे शरदकडे. कळलं? बरं, चल मी निघू. हल्ली मी निशांतला फार वेळ एकट्याला सोडत नाही. अशी का बघतेस माझ्याकडे? अनु, कधी कधी मला असं वाटतं, आपल्या आयुष्यात जी संकट येतात ना ती चांगल्यासाठीच. म्हणजे? तुझंच बघ ना, इतर वेळेला मुळमुळ रडत बसणारी तू आता आयुष्यात येणाऱ्या संकटांना किती धैर्याने तोंड देतेस, किती खंबीरपणे उभी राहिलीस तू. काळजी घे. नीट राहा. हो, तू सुद्धा काळजी घे. आमच्या बाई म्हणजे ना एका दिवशी किती अभ्यास देतात. त्यांना वाटतं मुलं दिवसभर अभ्यासच करत असतात. काय झालं? ही बघ 10 गणित आणि इतिहासाचे 5 प्रश्न आणि विज्ञानाच्या आकृत्या. माझं डोकंच पिकलंय. काहीतरी बोलू नकोस हा. हे बघ, मी काहीतरी बोलत नाहीये. बघ, त्याबद्दल बोलत नाहीये मी. डोकं पिकण्याबद्दल बोलतेय. ते असेल तर पिकेल ना. काय चाललंय? काय काय नाही, मी अभ्यास करत होतो आणि ताई मला मदत करत होती. ही अशी
मी आतमध्ये जाऊन हातपाय तोंड धुवून येते. मला 15 मिनिटांच्या आत तू इथे अभ्यास करताना दिसायला हवायस. अभ्यास झाल्यावर खायला काय करशील? तू जर नीट अभ्यास केलास तर मी तुझ्यासाठी मस्त पोटॅटो चिप्स करेन. आणि नाही केला तर? तू जर केला नाहीस आणि मला अशी उलट उत्तरं दिलीस तर फटके खाशील असतो. कळलं? मूर्ख मुलगा. तनू, आकांक्षा मावशी खूप कडक आहे का रे? आपण कडक होत असं दुसऱ्यांना दाखवायला तिला आवडतं. तनू काय चाललंय? तनू चल मी तुला मदत करते. हे घे, हे घे. हे धर, हे धर. लवकर, लवकर, लवकर. तुला आवडतात म्हणून मी वेफर्स आणलेत, चिप्स नाही केल्या. आई, तुला कसं कळलं माझा अभ्यास झालाय? कळलं की नाही? बघ, आईला सगळं कळतं. थँक्यू जाई. तू होतीस म्हणून याचा अभ्यास तरी झाला. एरवीने तर याचा अभ्यास करून घ्यायला इतका त्रास होतो ना मला. होतो हा माझा अभ्यास. काही होत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत फटके खात असतोस माझे. काय रे मला त्रास देतोस असा तनू? तरी होतो कधीतरी, नाही. आकांक्षा मावशी, तुला एक गंमत सांगू? मी लहान होते ना तेव्हा मी पण तनू सारखंच करायचे. बाबांना खूप त्रास द्यायचे. मग एके दिवशी बाबा मला म्हणाले, तुला नापास व्हायचंय का? मोठ्या वर्गात जायचं नाहीये? तेव्हा मी म्हणाले, नाही, मला शाळेतच जायचं नाहीये. मग काय, अशी उत्तरं दिली म्हणून तो हॉस्टेलमध्ये जावं लागलं ना मला. पण मावशी, एका अर्थी ते बरंच झालं. मी चांगला अभ्यास करायला शिकले. शहाणी मुलगी आहे. पाहिलंच ना तनू? गुड गर्ल. चला खाऊन घ्या आता पटापटा. मी जरा स्वयंपाकाचं बघते, मग नंतर खेळा, टीव्ही बघा, काय पाहिजे ते करा. हो हा. काय काय चाललंय काय तुझं? पेशन्स वाढतो हे खेळल्यामुळे. निशांत, हे काय वय आहे तुझं पत्ते खेळण्याचं? त्याला काय, पत्ते कुठल्याही वयात खेळलेलं चालतं. पण माझ्यामध्ये तू एक गोष्ट विसरतोयस. तू एका खूप मोठ्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मालक आहेस. होतो. आता मोठा ग्रुप नाही, मोठी इंडस्ट्री नाही. हा मालक आहे मी बहुतेक. गेल्या काही महिन्यात आपण खूप काही गमावलं, मला मान्य आहे. पण आत्ता जे आपल्या हातात आहे तेही काही कमी नाहीये. आपण जर जिद्दीने प्रयत्न केले तर आपण व्यवस्थित ह्या प्रयत्नांना बाहेर येऊ शकतो. मला खात्री आहे. अनु, मला कळते तुझी तळमळ. माझ्यामुळे जो तुला त्रास होतोय तोही मला कळतो. पण अनु, मला समजून घे. मला खरंच नाही जावं असं वाटत त्या ऑफिसमध्ये. दारावरच्या पिऊन पासून ते टायपिस्ट पर्यंत प्रत्येक जण माझ्या येण्याची वाट बघत असतो. त्यांच्या चेहऱ्यावर एक अनामित भीती असते. आज आपली नोकरी आहे, उद्या गेली तर? आज ही कंपनी सुरू आहे, उद्या बंद पडली तर? ही इंडस्ट्री बंद पडली तर? हे
सगळं माझ्या नालायकपणामुळे झालंय असाच सगळ्यांना विश्वास वाटतो. ज्यांना दुसरीकडे कुठेतरी नोकरी मिळणं शक्य होतं ना अनु, ते माझ्या तोंडावर राजीनामा फेकून निघून गेले. आज मला कळतंय बुडणाऱ्या जहाजाचा कप्तान होणं ही किती भयंकर गोष्ट आहे. अनु, दुःख ह्या गोष्टीचं नसतं का की जहाज बुडतंय हे कळल्यावर बाकीचे पलटायत आणि आपण बुडतोय. दुःख ह्या गोष्टीचं असतं की हे जहाज आपण वाचवू शकतो याचा कोणाला विश्वासच बसत. मग सांग ना अनु, मी रात्रंदिवस धडपड कोणासाठी करायची, कशासाठी करायची? दिस इज नॉट फेअर. तुला फक्त पळून गेलेली लोक दिसतात. माझं सोडून दे, मी तर तुझी बायकोच आहे. पण कर्वे, गेली 4 महिने ते पगार न घेता आपलं ऑफिस सांभाळण्यापासून ते घर विकेपर्यंत आपल्याला मदत करतात निशांत. आणि फक्त कर्वेच नाहीत तर ऑफिस मधली कित्येक लोक आज तुला मदत करतात रे. आणि मला एक कळतं, जी लोक आज तुझ्या मागे खंबीरपणे उभी आहेत त्यांना पाठ दाखवण्याचा तुला काहीही अधिकार नाहीये. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. काय गौरी गेली वाटतं? असं काय करतोस बाबा, तुला सांगून गेली ती. सांगून गेली? हो. आपल्या शॉवरचा जो काय आवाज येतो ना ते काही ऐकायला येत नाही. तुला हवाय का आणखीन चहा? नाही नाही नाही, तुला जास्त बटर लावू का? आज काही मागणी आहे वाटतं. काय रे? नाही, मस्का लावतेस म्हणून विचारलं. काय कॉलेजमध्ये लवकर वाटतं? सुधारले ना मी. खरंच सुधारलेस ना पण तू. नाही म्हणजे काल तुझं आणि गौरीचं जे काही चाललं होतं ते बघून मला जरा शॉकच बसला. शॉक बसण्यावर का आम्ही दोघी काही करत नव्हतो. शॉक म्हणजे तसा शॉक नव्हे, आनंदाने धक्का बसला मला. म्हणजे मी तर आशाच सोडून दिली होती की तू तिच्याशी बरं वागशील, बोलशील. पण चला, कुठल्या ना कुठल्या निमित्ताने का होईना आपण तुमच्या दोघींचे सूर एकदाचे जुळले आणि सगळं नॉर्मल सुरळीत सुरू झालं. बाबा एक मिनिट, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तिच्याबद्दलचा माझ्या मनातला राग अजूनही गेलेला नाहीये. इनफॅक्ट आता मला तुझा जास्त राग आलाय. मला न विचारता, माझी परवानगी न घेता तू तिला या घरात आणलंस. नाही बाबा, मी हे कधीच विसरू शकणार नाही. काल तुमच्या गळ्यामध्ये गळा घालून नाच चालला होता, त्याचा अर्थ काय समजायचं मी? कम ऑन बाबा, तिला कथ्थक येतं आणि मला कथ्थक शिकायचंय म्हणून मी तिला विचारलं, शिकवतेस का? ती हो म्हणाली. दॅट्स इट. ह्याचा अर्थ असा होत नाही की मी तिला आई म्हणून ऍक्सेप्ट केलंय. म्हणजे अजूनही तू तुझा हट्ट सोडलेला नाहीये. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. एक गोष्ट माझ्या दृष्टीने चांगली घडली. म्हणजे परवापर्यंत तूच ती समोर आली तर तोंड सुद्धा बघायला तयार नव्हतीस. निदान डान्स करण्याच्या निमित्ताने का होईना पण काहीतरी इंटरॅक्शन सुरू झाली तुमच्या, नाही का? ठीक आहे प्राची, तू तिला माझी बायको समजू नकोस, तुझी आई समजू नकोस. गुरु म्हणून तिला मान्यता दिलीस ना तरी माझ्यासाठी ते खूप. ठीक आहे, आज मी खुश आहे. आज जरा मस्का जास्त लावला होता. आज जे काही मागायचं ना ते मी ऑफिस मधनं आल्यानंतर रात्री. बाय.